नमस्कार, शिवराज न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. चैतन्य पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न. अब्दुल्लाट येथील चैतन्य पब्लिक स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवभक्त श्री आनंदास सूर्यवंशी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चित्रदालनाचे उद्घाटन करून व शिवमूर्तीस पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थी संवाद साधताना आनंदास सूर्यवंशी म्हणाले की मनस्वी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज या शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त चैतन्य पब्लिक स्कूल व सर्व सन्माननीय आपले व्यासपीठावरील मंडळींनी जे मला इथं बोलावलं त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचा सतसा धन्यवाद देतो. आज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची शिवजयंती करत असताना आपण फक्त 19 फेब्रुवारी आली म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करणं की 365 दिवस शिवछत्रपतींच्या सहवासात राहणं हे योग्य की अयोग्य ह्या विषयावर आपण थोडं बोलायचं. आताच्या घडीत जर बघायला गेलं म्हणते आम्ही चालू दयाधर्माचे जे नाही ते जाणार म्हणू. आताच्या पिढीला जे तुम्ही आयुष्यात सर्वोच्च आहे आम्हाला शिवाजी महाराज पाहिजे, पण कसे पाहिजे? वरवरती पाहिजे, म्हणजे बाह्य रंगाने पाहिजे. आम्हाला दिसायला आम्ही शिवछत्रपतींच्या सारखं दिसू, सर्व गोष्टी आम्ही तशा पद्धतीत करू, पण शिवछत्रपती अंतरंगपूर्वक आपल्याला नको आहे. अंतरंगपूर्वक म्हणजे काय? तर आताची जी पिढी बघायला गेलो आपण तर आताच्या पिढीमध्ये जे व्यसनाधीनतेचे जे प्रमाण आहे ना ते 70% आहे. हे व्यसनाधीनता जे आहे, ज्या शिवछत्रपतींचं आपण नाव घेतोय, ज्या शिवछत्रपतींच्या नावाला आपण शिवजयंती करतोय, बरेच कार्यक्रम राबवतोय, त्या शिवछत्रपतीने उभ्या आयुष्यात साधं सुपारीचं खाण सुद्धा कधी खाल्लेले आणि त्या शिवछत्रपतींची जयंती साजरी करत असताना आपण व्यसनाधीन होऊन ती शिवजयंती साजरी करणं हे कितपत योग्य आहे? तुमच्या आमच्या एवढ्या असताना शिवछत्रपती अवघ्या वयाच्या 14-15 वर्षी रायरेश्वरावर शपथ घेतल्यापासून ते 3 एप्रिल 1680 देह ठेवूसपर्यंत शिवछत्रपती देव देश आणि धर्मासाठी तुमच्या आमच्यासाठी रयतेसाठी जे राहतायत ना ते इतकं म्हणजे अव्यात आहे. त्याच्या तयाशी तुलना कशी म्हणजे त्यांच्याबरोबर तुलनाच कोणाची होऊ शकत नाही असं त्यांचं जीवनचरित्र आहे. जर बघायला गेलो आपण आता जसं कांबळे सरांनी सांगितलं अफजलखान वादाचं 10 नोव्हेंबर 1649 ला गुरुवारी दुपारी 2 वाजता त्या प्रतापगडच्या पायथ्याला अफजलखानाची भेट ठरली होती. अफजलखानाची भेट ठरली, पण ती भेट ठरायच्या अगोदर अफजलखान ज्या वेळेला निघाला त्यावेळेपासून शिवछत्रपतींच्या कानावर सर्व वाचता येत होत्या अफजलखान कशा पद्धतीत आहे, काय करत आहे. शिवछत्रपतींच्या आयुष्यातला जर तो प्रसंग बघायला गेला तर शिवछत्रपतींच्या आयुष्यात 5 सप्टेंबर 1659 ला म्हणजे किल्ले राजगडावर शिवछत्रपती आहे. शिवछत्रपती किल्ले राजगडावर असताना 5 सप्टेंबर 1659 ला त्यांच्या पहिल्या पत्नी महाराणी सईबाई साहेबांचं निधन झालं. महाराणी सईबाई साहेबांचं निधन झालेलं असताना दुःख आहे. संभाजी महाराज अवघे वय वर्ष 2 आहेत, 2 वर्षाचे संभाजी महाराज आहेत. ते दुःख असताना सुद्धा अफजलखान जे स्वराज्यावर चालून आलाय, या राज्यावर चालून यायला लागलाय, आपल्या हिंदवी स्वराज्याचं नेस्तनाबूत करायचं वेळा उचलून जे आलाय हे शिवछत्रपतींना माहिती आहे. यावेळी प्राचार्य डॉक्टर शरद काळे सर, उपप्राचार्य सारंगी सर, सर्व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सचिन तर आभार प्रदर्शन सत्यम पाटील सर यांनी केले व हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.